वाचतीला त्या ठिकाणी महाराज अजून कथा ऐकण्याची इच्छा झाली. महाराज सांगा ना, अजून मला कथा ऐकाव्याशे वाटतात, भगवती विषयक त्या ठिकाणी कथा मला कृपा करून सांगा. सांगू लागले, ऐका. एकदा काय झालं, एक ऋत्वाक नावाची मुनी होते. ऋत्वाक त्यांचं नाव आहे. या ऋत्वाक मुनीला त्या ठिकाणी महाराज धर्मशील असणारी मुनी आहेत, धर्मात्मा आहेत, ब्राह्मण आहेत, तपस्वी आहेत. तपश्चर्या करणारा ब्राह्मण, गायत्री उपासना करणारा ब्राह्मण भगवतीला फार प्रिय आहे. महाराज गायत्री म्हणजे भगवती राजराजेश्वरी, तिचंच रूप आहे महाराज गायत्री. तिची उपासना करणारा ब्राह्मण तिला फार प्रिय आहे. म्हणून अशा पद्धतीने तपश्चर्या करणारा, धर्मशील असणारा, विद्वान असणारा, बुद्धिमान असणारा ब्राह्मण, त्याचं नाव आहे ऋत्वाक. या ऋत्वाकाचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज हा पत्नी बरोबर गृहस्थाश्रम त्या ठिकाणी करू लागला, गृहस्थाश्रमामध्ये राहू लागला. पण यानं गृहस्थाश्रम वाढवायचा ठरवला. हा त्या ठिकाणी पत्नी बरोबर वास्तव्य करतोय, हा श्री समागम करतोय, पण त्या ठिकाणी मौज मजा म्हणून नाही, आनंद घेण्याकरिता नाही, प्रजोत्पत्ती करता, मला त्या ठिकाणी संतती व्हावी, माझा वंश त्या ठिकाणी वाढावा म्हणून असं त्याच्या अंतकरणातला भाव आहे. महाराज भगवंताचा भक्त आहे, गायत्रीचा उपासक आहे. याला त्या ठिकाणी महाराज धर्मशील असणारा हा ऋत्वाक, या ऋत्वाकाला कालांतरानं त्या ठिकाणी खरोखर एक सुंदर असणारा त्या ठिकाणी मुलगा झाला. महाराज त्याला पुत्र प्राप्ती झाली. तो मुलगा झाला. मुलाचा जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी या ऋत्वाकाला फार आनंद झाला, त्याच्या पत्नीलाही फार आनंद झाला. त्याने दानधर्म त्या ठिकाणी केला. महाराज प्रजातीर्थ कालामध्ये दानधर्म करत जावा. मुलगा जन्माला आल्यानंतर जोपर्यंत त्याचा नाळ गळून पडत नाही, नाळ असतो ना जन्माला आल्यावर, ती नाळ जोपर्यंत गळून पडत नाही तोपर्यंत दान धर्म करता येतो. महाराज त्याच्यानंतर नाळ गळून पडला की त्या ठिकाणी अशौच सुरू होतं, विटाळ त्याला म्हणतात, वृद्धी त्याला म्हणतात. त्या काळात दान धर्म करता येत नाही, वृद्धीच्या काळात दान धर्म करत नाहीत, पण प्रजातीर्थ काळामध्ये त्या ठिकाणी दान धर्म करता येतो. जोपर्यंत नाळ पडत नाही तोपर्यंत गोदान, भूदान, सुवर्णदान, वस्त्रदान हे सगळे दान त्या ठिकाणी देता येतात. यानं त्या ठिकाणी अनेक प्रकारचा दान धर्म केला. जातक कर्म त्या ठिकाणी संस्कार अशा पद्धतीनं केलेले आहेत, सगळ्याच्या सगळ्या क्रिया संपन्न झालेल्या आहेत. असा मुलगा त्या ठिकाणी जन्माला आला. पण घडलं नेमकं असं की मुलगा जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये सगळी प्रतिकूलता झाली. सगळी त्या ठिकाणी त्याचं जीवन चांगलं सुखात जगत असताना त्याला रोगराईनं ग्रस्त करून टाकलं. त्याची पत्नी सुद्धा त्या ठिकाणी अनेक रोगानं ग्रस्त झाली. मुलगा झाल्यानंतर दोघा पती पत्नीला अनेक रोग होऊ लागले. श्रीमंत असणारा ब्राह्मण होता, पण गरिबी त्याला येऊ लागली. कुठूनही दारिद्र्य येत आहे त्यालाही कळत नव्हतं. महाराज मन सदैव त्या ठिकाणी खिन्न राहत होतं. अशी अवस्था होऊ लागली. मुलगा मात्र लहानचा मोठा होऊ लागला. मुलगा त्या ठिकाणी मोठा झाला खरा, पण हा मोठा झालेला मुलगा दुराचारी निघाला, वाईट वागू लागला. हा त्या ठिकाणी आईवडिलांचाही ऐकत नव्हता, हा ब्राह्मणांनाही मानत नव्हता, साधू संतांची निंदा करत होता, वाईट वागणारा त्या ठिकाणी मुलगा. आईनं बापानं त्याला समजून सांगावं अनेक प्रकारानं, पण समजून सांगूनही त्या ठिकाणी महाराज त्याला कोणत्याही रीतीनं चांगलं वर्तन करता येईना, वाईटच वागणारा त्या ठिकाणी मुलगा जन्माला. खरं सांगू, जीवनामध्ये त्या ठिकाणी मुलगा झाला की माणसाला फार आनंद होतो. पण तो मुलगा जर पुढे जाऊन चांगला निघाला तर बरं, तो मुलगा जर त्या ठिकाणी वाईट वर्तन करणारा निघाला तर त्या बापाला आत्महत्या करायची इच्छा निर्माण होते. कारण असा वाईट त्या ठिकाणी मुलगा जीवनामध्ये त्या ठिकाणी महाराज दुर्गतीला घेऊन जातो. स्वतः दुर्गतीला जातो, पण बापालाही दुर्गतीला घेऊन जातो. म्हणून त्या ठिकाणी पुत्र म्हणजे काय, पतनात त्रायते इति पुत्र. जो पतनापासून वाचवतो त्याला म्हणतात पुत्र. किंवा पूत नावाचा एक नरक आहे, या पूत नावाच्या नरकात जाण्यापासून वाचवणारा जो असतो त्याला म्हणतात पुत्र. पुतात त्रायते इति पुत्र. म्हणजे पूत नावाचा जो नरक आहे त्याच्यापासून तारणारा जो असतो त्याला पुत्र म्हणतात. पण असा असणारा त्या ठिकाणी पुत्र असावा. पण तो जर दुराचारी जन्माला आला तर मग मात्र त्या ठिकाणी महाराज मोठं कठीण होतं. बापाला त्या ठिकाणी मोठी भयंकर वेदना होऊ लागली. असा मुलगा जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. हा त्या ठिकाणी करू नये ते व्यापार करू लागला, हा लुबाडी करू लागला, चोरी करू लागला, डाके टाकू लागला, हा मदिरा पिऊ लागला, व्याभिचार करू लागला. या ऋत्वाकाच्या मुलानं एवढा दुराचार केला महाराज, एका ऋषीची पत्नीच त्यानं पळून आणली. दुसऱ्या ऋषीची पत्नीच पळून आणली बळजबरीने, आणि तिच्याबरोबर त्या ठिकाणी संसार करू लागला. एवढा वाईट मुलगा त्या ठिकाणी जन्माला आला. साधू संत त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात तो कसा आहे त्याच्याविषयी. त्या ठिकाणी महाराज जो आई बापाला न मानणारा, साधू संतांना न मानणारा त्या ठिकाणी मुलगा आहे. मानव मातु पितु नहीं देवा
साधु पही करवार ही सेवा मानव मातु पितु नहीं देवा साधु पही करवार ही सेवा श्री राम जय जय राम श्री राम जय राम मानव माता पिता नहीं देवा साधु पही करवार सेवा राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सियावर रामचंद्र भगवान की जय। मानव मात पिता नहीं देवा साधु पही करवार ही सेवा। आई वडिलांना न मानणारा मुलगा जन्माला आला। लोक जगाला तत्वज्ञान आपण सांगू शकतो, पण जगाला तत्वज्ञान सांगणाऱ्याच्या घरात जर त्या ठिकाणी स्वतःच न ऐकणारा जन्माला आला तर मोठं वाईट वाटतं महाराज। अंतकरण व्याकुळ होतं, कासावीस होतं, माझा मुलगाच माझा ऐकत नाही। एवढा दुराचारी निघाला की हा बापावर त्या ठिकाणी हात उघडू लागला आणि बापाला त्या ठिकाणी नाही त्या शब्दांमध्ये बोलू लागला। एका बापाच्या जीवनामध्ये याच्यापेक्षा कोणता मोठा अपमान असावा की त्याचा मुलगाच त्याला शिव्या देतो। त्याला जगण्याची इच्छा राहत नाही महाराज, त्याला वाटतं आता जगूच नाही, हा मुलगा मला शिव्या देतोय। वाईट त्या ठिकाणी वाटतं महाराज, काय करावं काही कळे ना। याला कारणीभूत सुद्धा आईबापाच असतात। चांगला मुलगा जन्माला यावा असं जर वाटत असलं तर आईबापाचे आधी संस्कार चांगले असले पाहिजे। प्रत्येकाला वाटतं आपल्या घरात आपला मुलगा राम जन्माला यावा, मुलगा रामासारखा व्हावा, पण मुलगा रामासारखा होण्याकरिता आधी आपण दशरथासारखं झालं पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे। ज्याला स्वतःला दशरथासारखा वागता येतं त्याचा मुलगा रामासारखा वागेल, पण दशरथच बिघडला तर रामाचं काय पाहू। घर घर में है रावण बैठा उसमें राम कहाँ से लाऊं। घर घर में है रावण बैठा उसमें राम कहाँ से लाऊं। घर घर में है रावण बैठा उसमें राम कहाँ से लाऊं। घर घर में है रावण बैठा उसमें राम कहाँ से लाऊं। घर घर में हे रावण बैठा, घराघरात रावण आहे। एवढे राम कुठून आणावेत महाराज। राम जन्माला येण्याकरिता त्या ठिकाणी महाराज आपले आचरण तसं असावं ना। लोक म्हणतात आज का नाही राम जन्माला येत, आज का नाही शिवबा जन्माला येत, शिवाजी राजासारखा का जन्माला येत नाही आज। त्याच्याकरिता त्या ठिकाणी महाराज आपणही तसं असलं पाहिजे। म्हणून त्या ठिकाणी आई वडिलांवर आधी संस्कार असले पाहिजेत आणि मग मुलावर संस्कार होतात। आपण सतत ऐकत असतो, आपणच आपल्या मुलांना शिकवतो महाराज। काही बाप असे पाहायला मिळतात, जर म्हणतात 2 रुपये जा दुकानातून तंबाखूची पुडी घेऊन ये, कोणाला सांगतात? मुलाला। बापच मुलाला सांगतो तंबाखूची पुडी घेऊन ये। मुलाला वेगळं शिकवायची काय गरज आहे, ही तंबाखू खातात, ते मुलगा बारीक पाहतो कसं खातंय, ते मोठ्या छाप मध्ये त्या ठिकाणी पुढे हातात घेतय, त्याचे तोंड वेगळे करतय, असं त्या ठिकाणी करतो, असं असं करून हातावर घेतय, चुन्याची पुडी काढतोय, एका हातात धरतोय, असं त्या ठिकाणी करतोय, असं असं करतोय। मला बरंच माहिती आहे, मी खात नाही तंबाखू, पाहतो ना, पण हे सगळं असं पाहिल्यावर कळतं महाराज माणसाला, हे सांगाय करता बरं असतंय जरा। आणि मग ते असं असं बराच वेळ करतय, ते केल्यावर असं 2-4 बऱ्या त्याला हाणतय, का हाणतं काय माहिती, काय असतंय त्याच्यात। भला मोठा असा गप्पांना त्या ठिकाणी घ्यायचा, मला असं धरायचंय असं हातात, आणि ते असं असं त्या ठिकाणी झटकायचं, पुन्हा हातातली फेकून द्यायची छाप मध्ये अशीच ती पण, आणि त्या कपड्याला हात झटकायचा ना असं असं करून मग असं ठेवा। हे सगळं बारकाय ना, तुम्ही बघा पिक्चर कधी, हे सगळं दिसतं मला। तंबाखू खाणाऱ्या माणसाकडे बारकाय ना बघा, ते सगळं सगळं करतंय। आता आमच्या पुढे कोणी खात नाही, गोष्ट वेगळी आहे, गपचूप खातात लोक, कारण असं बाबा लोकांपुढे गेल्यानंतर माणसं जरा साव होतात ना महाराज। साव कळतं ना तुम्हाला,
छाप मध्ये राहतात तेव्हा जसं काय गेला फार कोणतंच व्यसन नाही, काहीच नाही, फार चांगला आहे मी असं दाखवायचं महाराज. हे दुटप्पे वागणारे प्राणी त्यांना वाटतं जरी बाबाला काही कळत नसलं तरी बाबालाही बऱ्याच गोष्टी कळतात ना महाराज. बाबा काय उगाच बाबा झालेला असतोय त्यांना बऱ्याच गोष्टी कळतात ना, म्हणून अशा सगळ्या गोष्टी उघड्या पडतात महाराज वेळ आल्यानंतर. हे असं त्या ठिकाणी आपणच आपल्या मुलाच्या समोर हे सगळे कार्यक्रम करतो, मुलगा बारकाने पाहतो, कालांतराने तोही सुरू करतो, फक्त बापा पुढे खात नाही. तेवढा आदबशीर जर असलं तर बाप समोर असा हात मागं करतय नाही काही तर बिड्या वाढणारे बाप असतात, सिगरेटी वाढणारे, बाहेर बसायचं बाजावर अंगणात आणि पोरांना इकडे पिंट्या, मग काय करायचं, दर बिडी पेटवून आण. ते जात आहे आतमध्ये चुलीला, बिडी लावून आणतोय, घाई घाई पळत येते, निम्म्या रस्त्यातच वेचते महाराज बिडी, परत घाई घाई आतमध्ये जातो, पेटून आणतो, एवढं जोरात पळत येतं, बापाच्या हातात बिडी देतं की बाप लगेच सुरू करतो बिडी ओढायचा कार्यक्रम त्याचा. हे सगळं त्या ठिकाणी बिडी ओढायचा कार्यक्रम सुरू केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं पोराच्या, अरे आपण ही बिडी त्या ठिकाणी पेटून आणतो, अर्ध्यातच विजून जाते, आणि याच्या हातात गेल्यानंतर अख्खी काय तुकडा सुद्धा शिल्लक राहू देत नाही, एवढं सगळं संपून टाकते, कसं काय होत असेल असं. असा विचार ज्या वेळेला पोराच्या मनात येतो त्यावेळेस पोरग बारकाईने बघतंय हे नेमकं काय प्रक्रिया करतंय. मग त्याला कळतंय असं वडतंय आणि नाकातून कानातून कशातून दूर काढतंय, तोंडातून आता दूर फेकत आहे बाहेर. पोरानं विचार केला दुसऱ्या दिवशी मला बिडी भिजूच द्यायची नाही अजिबात. घाई घाई गेला महाराज चुलीला, त्या ठिकाणी बिडी लावली, पेटवली, रस्त्यानंच कार्यक्रम सुरू केला. बिडी ओढायला सुरुवात केली, नाहीच विजू दिली, सावकाश चालत चालत गेला, रस्त्यानं 2-3 बऱ्या धूर फेकला, बापाच्या हातात बिडी नेऊन दिली. कोणी शिकवलं बिडी ओढायचं पोराला? बापानंच शिकवलं. मग मोठेपणी त्या ठिकाणी बिड्या ओढत असेल तर कशाला त्रास व्हायला पाहिजे. आपला मुलगा आपल्या डोळ्यापुढे तंबाखू खायला लागला, आपला मुलगा आपल्या डोळ्यापुढे बिड्या ओढायला लागला, आपला मुलगा आपल्या डोळ्यापुढे काय पिऊ नये ते पिऊ लागला, खाऊ नये ते खाऊ लागला, वाईट कशाला वाटायला पाहिजे. आपणच त्याच्यावर संस्कार केले, आपण चांगलं वागलं पाहिजे ना. आपल्या मुलासमोर आपण सुचिरभूत राहावं, आपण निर्व्यसनी राहावं, आपण आपलं जीवन असं सुंदर बनवावं की आपल्या मुलाला लाज वाटली पाहिजे, आपला बाप काय करतोय ना आपण काय करतोय. कळालं ना? जगाच्या समोर त्या ठिकाणी जाताना त्याला वाटलं पाहिजे निदान आपल्या बापाकडे पाहून तरी चांगलं वागावं असं त्याला वाटलं पाहिजे. म्हणून आधी बापाचं जीवन चांगलं असावं, मग पोरग चांगलं होत असते. संस्काराची गरज आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी उन्मत्त मुलगा जर जन्माला आला ना, त्याला कारण सांगितलं उन्मत्तो मातृदोषेन, आईच्या दोषानं त्या ठिकाणी मुलगा उन्मत्त जन्माला येतो. पितृदोषेन मूर्खता, बापाच्या दोषानं मूर्ख जन्माला येतो. अदातव्य वंश दोषेन, अदातव्य वंशाचा दोष जर असेल तर कंजूस मुलगा जन्माला येतो. आणि त्या ठिकाणी आत्मदोषेन निर्भाग्यता, अभाग्यता, अभागी मुलगा जन्माला येतो आत्मदोषानं. कोणत्या दोषानं मुलगा कसा जन्माला येतो हे सांगितलं महाराज. याच्या विरुद्ध अजूनही सांगितलं महाराज, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता, असे वर्णन आहे. आईचा जर दोष असेल मातृदोषेन उन्मत्त मुलगा जन्माला येतो. जर दारू पिणारा, व्यसनी, वाईट वागणारा, व्याभिचार करणारा मुलगा जन्माला आला, समजायचं आईचं पाप आहे. कळतं ना तुम्हाला? वाईट वाटत असेल माझ्या शब्दांचं, हे कशाकरिता सांगतोय, हे वाईट वाटायकरिताच सांगतोय. पण लोक असे बनलेले असतात महाराज, त्यांना काही वाईट वाटत नाही. ते म्हणतात सांगितलंय बाबांना, आता ते झटकून झटकून घरी जातात, तू सांगत राहा. हे लागण्याकरिताच सांगतोय. एखादा म्हणून लागण्यासारखे शब्द बोलतो, अरे लागायकरिताच सांगतोय. हे शब्द त्या ठिकाणी बाण एखाद्याच्या हृदयात जाऊन लागावेत, बोचावेत. मुलगा जन्माला जर घालायचा असेल तर तो मुलगा जन्माला घालण्याकरिता सगळ्यात मोठी जबाबदारी आईची असते महाराज. ती आई कशी असावी हे फार महत्वाचं आहे. आपण आता त्या ठिकाणी पुढे चरित्र पाहणार आहोत. ज्या वेळेला बळीला त्या ठिकाणी पाताळात घातलं ना भगवंतानं वामन रूपात येऊन, त्यावेळेला बळीच्या आईचं नाव होतं देवी, तिचं नाव होतं देवी, त्याच्या बापाचं नाव होतं विरोचन. ही देवी समोर आली महाराज, भगवंताच्या समोर आली. भगवान थरथर थरथर कापू लागली. ती पतिव्रता होती. समोरून आल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज घाबरले. भगवान आहे म्हणे घाबरू नको, तुला शाप बीप द्यायला मी आले नाही. देवाला वाटलं शाप देते की काय, तुम्ही शाप देत नाही, तुला सांगायला आले म्हणे माझा अभिमान. ती म्हणली भला हुआ सती नाही गई विरोचन के साथ. बरं झालं म्हणले सती नाही गेली विरोचना बरोबर. म्हणे का, ऐसा पुत्र पैदा किया की प्रभू पसारे हात. असा मुलगा जन्माला घातला, पैदा किया शब्द ऐकायला मोठा कठीण आहे. आई म्हणते मी मुलगा पैदा केला, जन्माला घातला, कसा, प्रभू पसारे हात. जगाचा मालक हात पसरून त्या ठिकाणी त्याच्या समोर उभा राहिला. कोणाचं सामर्थ्य? आईचं सामर्थ्य आहे. अशी आई त्या ठिकाणी असावी. ती आई जर त्या ठिकाणी महाराज कशी पण वागणारी असेल
तिच्या जीवनामध्ये जर त्या ठिकाणी सदाचरण नसेल, ती जर त्या ठिकाणी व्रतस्थ नसेल, ती जर त्या ठिकाणी धार्मिक नसेल, तिच्या अंतःकरणामध्ये जर त्या ठिकाणी आस्था नसेल, तर मुलगा सुद्धा नास्तिक जन्माला येतो. दिवसभर जर टीव्ही पाहत असेल, आपण सतत ऐकत असता, ती भाजी कापायला लागल्या तरी बायका टीव्ही पुढेच बसतात. गर्भवती बायकांनी थोडा विचार करावा ना. इथं जर त्या ठिकाणी कोणी गर्भवती महिला माता भगिनी असेल, तर तिनं मनात असा विचार करावा की हे बाबा सांगते हे ऐकण्यासारखं आहे. आता आपण कथा तर ऐकतोच आहोत, घरी गेल्यावर सुद्धा ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावा, भागवत वाचावं, ह्या सगळ्या गोष्टी वाचाव्यात. आता केवढ्या सुविधा निघाल्या महाराज. ऐकावं, कथा ऐकावी, कीर्तन ऐकावं, प्रवचन ऐकावं, तीर्थयात्रा करावी, ध्यान करावं, जप करावा. असं जर तुम्ही करत राहाल तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी महाराज भगवंताचा भक्त जन्माला येईल. नाहीतर सात्विक मुलगा जन्माला येईल, निदान शिव्या तरी आपल्याला देणार नाही असा मुलगा जन्माला येईल. हे त्या ठिकाणी आईवर अवलंबून असतं. म्हणून त्या आईनं त्या ठिकाणी महाराज अशा पद्धतीनं व्रतस्थ राहिलं पाहिजे, तिनं नियम पाळले पाहिजे. आईची जबाबदारी आहे. जर उन्मत्त मुलगा जन्माला आला तर आईच्या दोषानं जन्माला येतो. म्हणून जेवढे उन्मत्त आहेत ना, समजायचं आईचं पाप आहे. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज सावध असलं पाहिजे. मूर्ख जन्माला येतो ना मुलगा, त्यावेळेला बापाच्या दोषानं मूर्ख मुलगा जन्माला येतो. पितृदोषेनं मूर्खता, बापाच्या दोषानं मूर्ख मुलगा जन्माला येतो. काही माणसं फार बुद्धिमान असतात, फार बुद्धिमान. लोकांना त्या ठिकाणी महाराज त्यांना लोकांमध्ये फार मोठी मान मर्तबा असते. लोक त्यांना नमस्कार करतात, फार चांगलं समजतात, त्यांच्या आकलीचे त्या ठिकाणी फार तारे तोडतात, ते एवढे चांगले असतात. पण पाहिलं तर घरामध्ये एखादं बावळट जन्माला आलेलं असतं. ते कमवतं हे फुकून टाकतं. फुकणं कळतं ना तुम्हाला, ते येडं फुकणंच असतंय महाराज. बापानं कमवायचं आणि पोरानं फुकायचं, अशी अवस्था त्या ठिकाणी महाराज. असे फुकणे जन्माला येतात, काही कामाचे नसतात येडे फुकणे. हे कशामुळे जन्माला येतात महाराज? फुकणे हे बापाचं पाप आहे. बाप जर त्या ठिकाणी पाप करणार असेल तर पोरग कसं चांगलं जन्माला येईल? याला अक्कल दिली देवानं बापाला, पण त्याची अक्कल जर त्यानं वाईट कर्म करण्यामध्ये त्या ठिकाणी घालवली, पाप जर करत राहिला तर त्याची संतती मूर्ख जन्माला येते. हा एवढाच महत्वाचा विचार आहे. मूर्ख मुलं जन्माला येतात बापाच्या दोषाने. काही असे कंजूस जन्माला येतात महाराज, काही दान धर्म करायचे नाहीत. आता इथं त्या ठिकाणी संयोजक मंडळी सांगतात की थोडंसं दान धर्म करा, यथाशक्ती दान करा, कथा चालू आहे, असं करा तसं करा, भगवतीच्या नावानं दान द्या. असे काही कंजूस असतात महाराज, अख्खा सप्ताह होऊन जातो पण काही द्यायचे नाहीत महाराज. ते गावचा सप्ताह असावा, गावचा असावा, मंडळाचा नाही, गावचा असावा. भाऊ फार सुंदर सांगत असतात. भाऊ माहिती आहेत ना तुम्हाला, गुरुवरे पंढरीनाथ महाराज देवकर, सोनेवाडीत राहतात ते सांगत असतात. असा एक ठिकाणी सप्ताह होता महाराज. तो सप्ताह सुरू झाला आणि तो सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी गावात लागलं संयोजक मंडळ वर्गणी मागायला. एका पठ्ठ्याकडे गेले म्हणे वर्गणी. तेव्हा अजून सप्ताह सुरू झाला काय? मला सुरू तर होऊन द्या, मग देतो ना. काय पळून चाललो काय मला? इकडून तिकडून सप्ताह सुरू झाला. सुरू झाल्यावर परत गेले वर्गणी. आता तर सुरू झालाय मला, आले तोंड घेऊन लगेच. आता काय लगेच झाला का? मला सप्ताह हो द्या ना. सप्ताह पण पूर्ण झाला आणि सप्ताह पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज पुन्हा गेले त्याच्याकडे, म्हणे देतो का काय वर्गणी? त्याच्या तोंडाकडे पाहायला लागलं लोकांच्या, मागायला आलेल्या लोकांच्या. म्हणलं काय आता काय घरी न्यायचं का? हे असं हे भाऊंची स्टाईल आहे, माझी नाही. आता सारा सप्ताह झाला आणि माझी वर्गणी घेऊन काय करतो? आता काय घरी न्यायचं काय? म्हणला असे धसकट जन्माला आले महाराज. काय करता? अदातव्य. काही दान धर्म करायचं नाहीत महाराज. उलट करणाऱ्यांचे पाय खेचून आणि बावळट आहेत बघा. काय मांडव घातलाय, काय खर्च केलाय, येडेचे शाळा, यांना काय कळतंय, लागले गोंधळ घालायला. असं त्या ठिकाणी म्हणणारे जन्माला येतात. कुठं पाप फेडतील त्यांची त्यांना माहिती. आता त्यांच्या पापात मी कशाला सहभागी हो? पण असले दळिंद्रे जन्माला येतात महाराज, जे सत्कार्याला मदत तर करीत नाहीच नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा खो घालतात. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी दान धर्म न करणारे मुलं जन्माला येतात. त्यांच्या वंशाचा दोष आहे. वंश दोषेनं, अदातव्य वंश दोषेनं आणि आत्मदोषेनं त्या ठिकाणी अभाग्य येतात. अभागी जर जन्माला आला तर स्वतःचा दोष असतो. म्हणून असा त्या ठिकाणी मुलगा जन्माला आला. एवढा दुराचारी मान हो मात पिता नाही देवा, साधू पही कर वार ही सेवा. ब्राह्मण तर मोठा सुशील आहे, मुलगा असा कसा जन्माला आला? का बरं झाला असेल? अतिशय त्रस्त झाला महाराज मुलाच्या त्रासानं. पळून जाऊ का काय असं वाटू लागलं. मग काय करावं? याचं कुठंतरी पाहावं तरी निदान, हे असं का करतंय? आईबापाला चिंता वाटते ना मुलं बिघडल्यानंतर. म्हणून कोणातरी ज्योतिषाला जाऊन विचारावं, कोणातरी मांत्रिकाला जाऊन विचारावं, कोणातरी तांत्रिकाला जाऊन विचारावं, काहीतरी करावं असा विचार मनात आला. आणि हे ऋत्वाक नावाचे जे मुनी आहेत, मुलाच्या त्रासानं त्रस्त होऊन त्या ठिकाणी महाराज गर्ग मुनींकडे गेले, गर्गाचार्यांकडे गेले.
या गर्गाचार्यांकडे जाऊन त्या ठिकाणी महाराज त्यांना नमस्कार केला. त्यांना सांगू लागले, महाराज माझं नाव ऋत्वाक आहे, मी त्या ठिकाणी धर्मानं आचरण करणारा अतिशय सुशील पद्धतीने जीवन जगणारा ब्राह्मण आहे. मला एक मुलगा झाला, तो मुलगा झाल्यापासून मला जी 7.5 लागली, रोगानं पीडित झालो, दारिद्र्यानं पीडित झालो. मुलगाही त्या ठिकाणी मोठा झाला, त्याचे यज्ञोपवीत संस्कार झाला, सगळं झालं, पण एवढा वाईट वागणारा मुलगा जन्माला आला की तो दुराचारच करतोय. उदंड मुलगा जन्माला आला, काय करू आता? जो त्या ठिकाणी खाऊ नये ते खातो आहे, पिऊ नये ते पितो आहे, करू नये ते करतो आहे, व्यभिचार करतो आहे. एका ऋषीची पत्नीच त्यानं पळून आणली. आता मी काय करू? आता कोणाला सांगू? हे सगळं का घडत आहे मला काही कळत नाही. मग गर्गमुनीने त्या ठिकाणी महाराज या ऋत्वाकाच्या मुलाची जन्मपत्रिका पाहिली. जन्मपत्रिका, ज्योतिषशास्त्र. आता लोक त्या ठिकाणी एस्ट्रॉलॉजीला मानत नाहीत ना, ते म्हणतात कशाचं ज्योतिषशास्त्र, हे बावळट आहेत म्हणतात. पण पत्रिका अशी आहे की जी त्या ठिकाणी जिच्यामध्ये 12 घरं असतात, ते 12ची 12 घरं त्या ठिकाणी जर खरोखर जन्मवेळ बरोबर असेल, जन्मतारीख बरोबर असेल, ती पत्रिका पाहिल्याबरोबर ते संपूर्ण माणसाचं चित्र दाखवत आहे. हा माणूस कोणत्या स्वभावाचा आहे, याचं चरित्र कसं आहे, हा त्या ठिकाणी कसा आहे, याच्या जीवनामध्ये काय काय घटना पुढे घडणार आहेत, त्याचा संपूर्ण प्रारब्ध पत्रिका सांगू शकते. एवढे त्या ठिकाणी विद्वान असणारे त्या ठिकाणी ज्योतिषी आहेत की जे तंतोतंत ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून भविष्य सांगू शकतात, भविष्यात काय होईल ते सांगू शकतात. आज लोक मानत नाहीत. ते म्हणतात ही तुमची अंधश्रद्धा आहे, तुम्ही लोकांना त्या ठिकाणी प्रारब्धवादी बनवता, तुम्ही लोकांना त्या ठिकाणी बुरसट विचारात त्या ठिकाणी घालता, तुम्ही त्यांना काही खडे घालायला लावता, गंडादोरे करायला लावता, बावळटपणा करता. नका करू, आमचं काय म्हणणं नाही. ज्याला योग्य वाटत असेल तो करेल. जो अनुभव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत असेल त्याला अनुभव पण त्याचा त्या ठिकाणी येईल. ही अनुभवाची गोष्ट आहे, सांगायची ना ऐकायची गोष्ट नाही. त्याची पत्रिका पाहिली आणि पत्रिकेमध्ये त्याचं जन्म नक्षत्र पाहिलं, कोणत्या नक्षत्रावर जन्माला आला. एखाद्यानं फार त्रास दिला ना महाराज, आपण बोलता बोलता म्हणते कोणत्या नक्षत्रावर जन्माला आलं काय माहिती, हे असं येडं जन्माला आलं, कोणत्या नक्षत्रावर आलं, सहज माणूस बोलतो ना महाराज, हे असं कोणत्या नक्षत्रावर आलं. म्हणून सगळ्यात आधी त्याचं नक्षत्र पाहिलं. ते नक्षत्र त्या ठिकाणी होतं महाराज रेवती नक्षत्र. रेवती नक्षत्राच्या 4थ्या चरणात त्याचा जन्म झाला होता आणि त्यावेळेला गंडयोग होता महाराज, गंडांतर योग होता. या गंडयोगामध्ये 4थ्या चरणामध्ये गंडयोगामध्ये हा मुलगा जन्माला आला होता आणि गंडयोगात मुलगा जन्माला आला म्हणून गंडांतर मागं लागलं होतं. असं त्या ठिकाणी घडलं होतं महाराज. ऋत्वाकाला ते त्या ठिकाणी कळालं की माझा मुलगा जन्मानंतर, माझ्या मुलाच्या जन्मानंतर हे का घडत आहे, त्याचं कारण त्या ठिकाणी हे रेवती नक्षत्र आहे. महाराज मी काय केलं पाहिजे? आता या सगळ्या गोष्टींमधून त्या ठिकाणी सुधारण्याकरिता मी काय केलं पाहिजे? गर्गाचार्य त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने सांगू लागले. गर्गमुनी भगवतीचे उपासक आहेत. आपण कथा ऐकली, वसुदेवाला त्याची मुलं मरू नयेत म्हणून दीर्घजीवी होण्याकरिता वसुदेवानं विचार मांडला की माझा मुलगा दीर्घजीवी जन्माला यावा, याच्याकरिता काय करू? सांगितलं भगवतीची उपासना कर. गर्गाचार्यांनी सांगितलं. मला उपासना करता येत नाही वसुदेवानं सांगितलं म्हणून गर्गाचार्यांनी स्वतः विंध्य पर्वतावर जाऊन त्या ठिकाणी भगवतीची उपासना केली. ती त्या ठिकाणी वसुदेवा करतात म्हणून गर्गमुनी भगवतीचे उपासक आहेत. गर्गमुनीने सांगितलं जरी रेवती नक्षत्राच्या 4थ्या चरणावर गंडयोगात तुझा मुलगा जन्माला आला असला तरी तुझं गंडांतर दूर होण्याकरिता तुला एक उपाय आहे. म्हणे काय? भगवतीची आराधना कर, जगदंबेची आराधना कर. तिची आराधना करशील, तिचं जर नवाण पारायण करशील, देवी भागवताचं जर त्या ठिकाणी पारायण करशील तर तुझा मुलगा त्या ठिकाणी चांगला वागू लागेल, तुझ्या सगळ्या प्रकारचे त्रास त्या ठिकाणी नष्ट होतील, रोगराई त्या ठिकाणी निघून जाईल. अशी त्या ठिकाणी ती जगदंबा मोठी कृपाळू आहे. असं त्यानं उपाय पण ऐकून घेतला महाराज. पण ऋत्वाक ऋषीला एवढा राग आला त्या रेवती नक्षत्राचा. म्हणे वारे वा, असं कसं नक्षत्र म्हणला? मी एवढा चांगला वागतोय, धर्मशील धर्मनीतीनं वागतोय, नक्षत्रात त्या ठिकाणी मुलगा जन्माला आला आणि एवढं वाईट माझं करून टाकलं, मला त्या रेवतीला शाप दिला पाहिजे. आकाशमंडलामध्ये त्या ठिकाणी राहते 27 नक्षत्र आहेत. 27 दक्षकन्या आहेत महाराज. 27 त्याच्यामध्ये रेवती हे सुद्धा नक्षत्रच आहे. चंद्र आहे ना, चंद्राला देऊन टाकल्या सगळ्या चंद्राच्या बायका आहेत 27. त्या चंद्राला त्याच्यापैकी रोहिणी नावाची त्या ठिकाणी बायको, फार रोहिणी नक्षत्र आहे ना, या रोहिणी नक्षत्रावर त्या ठिकाणी चंद्राचं फार प्रेम होतं. एकटीवरच प्रेम करतो म्हणून बाकीच्या 26 नाराज झाल्या आणि बापाकडे गेल्या दक्षाकडे. दक्ष रागावला आणि दक्षानं चंद्राला शाप देऊन टाकला. तुझ्या सौंदर्याच्या त्या ठिकाणी अभिमानाने एवढा त्रस्त त्या ठिकाणी झालास ना, जा तू क्षयरोगी होशील.
म्हणून चंद्राला त्या ठिकाणी क्षय झाला, चंद्र झाला काळा असं वर्णन आहे महाराज. नारद चुकला चाळा भजनाचा, इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा. हे 27 नक्षत्र म्हणजे चंद्राच्या 27 पत्नी आहेत. त्याच्यापैकी असणारं त्या ठिकाणी हे रेवती नक्षत्र आहे. या रेवती नक्षत्राकडे आकाशमंडलामध्ये चमकणाऱ्या तारकांकडे पाहून या ऋत्वाक ऋषीने शाप देऊन टाकला रेवतीला. एवढी त्या ठिकाणी अभिमानी झालीस, माझा मुलगा तुझ्या नक्षत्रामध्ये जन्माला आल्याबरोबर त्या ठिकाणी उदंड जन्माला आला, जा मी तुला शाप देतो, आकाशमंडलातून तुझं पतन होईल. शापच देऊन टाकला महाराज. आता काय करावं? रेवतीचं त्या ठिकाणी पतन झालं. रेवती हे नक्षत्र त्या ठिकाणी शाप मिळाल्या कारणानं आकाशातून निखळून पडलं आणि ते त्या ठिकाणी महाराज एका पर्वतावर जाऊन पडलं. कुमुदगिरी नावाचा पर्वत आहे, कुमुदगिरी. या कुमुदगिरी पर्वतावर त्या ठिकाणी ते नक्षत्र रेवती जाऊन पडलं. त्याचं तेज त्या ठिकाणी लुप्त होऊ लागलं. रेवती नक्षत्र कुमुदगिरीवर पडलं म्हणून त्या कुमुदगिरीचं नावच बदललं महाराज. त्या पर्वताचं नाव पडलं रैवत पर्वत. रैवत नावाचा पर्वत, त्याच्यातून त्या ठिकाणी त्याचं नामकरण झालं. रैवतक नावाचा त्या ठिकाणी पर्वत तयार झाला, रैवतक. रेवती नक्षत्र तिथे पडलं म्हणून. आता बराच कालावधी त्या ठिकाणी लोटला. ही जी त्या ठिकाणी असणारी रेवती आहे ते नक्षत्र त्या पर्वतावर पडल्याबरोबर त्या नक्षत्राची त्या ठिकाणी त्या तेजातून एक कन्या उत्पन्न झाली. त्या कन्याचं नाव रेवतीच त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. अशी रेवती कन्या त्या पर्वतावर राहू लागली आणि ती कन्या महाराज त्या ठिकाणी प्रमुच नावाचे एक ऋषी आहेत, त्या ऋषींच्या आश्रमासमोर त्या ठिकाणी त्यांना ती दिसली. प्रमुच नावाच्या ऋषींना ती दिसली. प्रमुख ऋषी आहेत, हे नाव त्या ठिकाणी आठवणीत ठेवायला मोठी कठीण आहेत. आता उद्या जर मी तुम्हाला विचारलं तर तुमच्या लक्षात राहणार नाही. हे मी 3 बाऱ्या वाचलंय आता, मग माझ्या लक्षात राहील. याला प्रमुख म्हणतात. गणेश पुराण सांगितलं त्यावेळेला त्याच्यात एक नाव आलं, बिंदुग. बिंदुग नाव होतं. मला ते ध्यानात ठेवायला जेवढं कठीण होतं, कागदावर लिहून घेतलं होतं, वही तयार केली होती. त्याच्यात पाहून त्या ठिकाणी बिंदुगानं गणपती बाप्पाची तपश्चर्या केली, बिंदुग. तसं हे नाव आहे प्रमुच. या प्रमुच ऋषींच्या त्या ठिकाणी आश्रमामध्ये ती रेवती त्या ठिकाणी आश्रमाच्या समोर त्यांना दिसली. या प्रमुचानं तिला पाहिलं आणि पाहून त्या ठिकाणी महाराज तिचा मुलगी म्हणून स्वीकार केला. तू माझी कन्या होऊन माझ्याजवळ राहा असं त्या ठिकाणी धर्मानं त्या ठिकाणी महाराज तिचं संगोपन करू लागले असं वर्णन करून सांगतात. इकडे त्या ठिकाणी महाराज या ऋत्वाक नावाच्या मुनींनी भगवतीची उपासना करायचं ठरवलं. भगवतीची उपासना, कारण त्यांना त्या ठिकाणी गर्ग मुनींनी सांगितलं होतं भगवतीची उपासना केली म्हणजे तुमचं सगळं गंडांतर निघून जाईल. या ऋत्वाक मुनींनी भगवतीची उपासना केली आणि उपासनेचा परिणाम त्या ठिकाणी भगवती राजराजेश्वरी या ऋत्वाकाला प्रसन्न झाली. विचारलं काय हवंय मला सांग. सांगितलं काय नाही, माझा मुलगा दुराचारी जन्माला आला, वाईट वागतो आहे, त्यानं चांगलं वागावं असं मला वाटतं. मला त्या ठिकाणी रोगराईनं ग्रस्त करून टाकलंय, माझे सगळे रोग त्या ठिकाणी दूर होऊन जावेत आणि मला त्या ठिकाणी समृद्धी प्राप्त व्हावी, तुझ्या कृपेनं सगळं काही त्या ठिकाणी मिळतं असं मी ऐकलंय, म्हणून तू माझ्यावर कृपा कर. आणि असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी महाराज भगवती प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊन त्या ठिकाणी महाराज भगवतीनं ऋत्वाक मुनीला अनेक आशीर्वाद देऊन टाकले. याचा वाईट वागणारा मुलगा चांगला वागू लागला. ऐकतात ना तुम्ही सगळेजण? वाईट वागणारा मुलगा चांगला वागू लागला, त्याचं दारिद्र्य नष्ट झालं आणि त्याचा रोगही त्या ठिकाणी निघून गेला. आता ही समस्या एकट्या ऋत्वाकाच्या जीवनात आहे असं नाही, इथे बसणारे आपण सगळेजण आहोत. या सगळ्यांच्या जीवनात याच्यापैकी एकतरी त्या ठिकाणी समस्या आहेच महाराज. कोणाचा मुलगा तरी चांगला वागत नाही, कोणाला रोगानं तरी ग्रस्त करून टाकले, कोणाला दारिद्र्य तरी आलंय, कोणाची मानसिक त्या ठिकाणी शांतता भंग झालेली आहे. यापैकी कोणतं ना कोणतं तरी कारण प्रत्येकाकडे आहे. आता सगळ्यांनी ते ऐकलंय. मग या सगळ्या संकटातून दूर करण्याकरिता भगवतीची उपासना ऋत्वाकानं केली. मग तीनही त्या ठिकाणी गोष्टी एकाच वेळेला निवृत्त झाल्या. त्याचं जीवन त्या ठिकाणी आनंदमय झालं, त्याचा मुलगा चांगला वागू लागला. पण आपल्या जीवनात जर त्या ठिकाणी आपली मुलं वाटेल तसे वागत असतील तर काय नाही, भगवतीची उपासना करावी, भगवतीला शरण जावं, तिच्या मूलमंत्राची दीक्षा घ्यावी, तिचं त्या ठिकाणी भजन करावं. ती थोड्या कालावधीत प्रसन्न होते आणि प्रसन्न होऊन इच्छित वरदान प्राप्त करून देते, असा तिचा स्वभाव आहे. दारिद्र्य त्या ठिकाणी अशा पद्धतीने निघून जातं. रोग जर रोगानं त्रस्त झाले असाल तर रोग सुद्धा त्या ठिकाणी भगवती घालवते. महाराज रोगान शेषान पाहुंसे तुष्टा रुष्टा तू कामान सकलान वेष्टान त्वामाश्रिता नाम न विपण नरानाम त्वामाश्रिता या श्रेताम प्रयांते सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम अस्मद वैरी विनाशनम. असं त्या ठिकाणी भगवतीकडं मागणं सप्तशतीमध्ये मागितलं महाराज. अशी असणारी भगवती आहे. म्हणून जे त्या ठिकाणी ऋषी आहेत ऋत्वाक, या ऋत्वाकाला त्या ठिकाणी मोठं समाधान प्राप्त झालं. इकडे त्या ठिकाणी महाराज रेवती नावाची कन्या प्रमुच नावाच्या ऋषींना प्राप्त झाली. ही रेवती कलेकडे त्या ठिकाणी वाढू लागली
आणि ती त्या ठिकाणी वाढत असताना उपवर झाली, लग्नाचं वय तिचं झालं, रेवती लग्नाची झाली. आता बापासारखं त्या ठिकाणी महाराज अंतकरण प्रमुच्याचं आहे, त्यानं मुलीसारखं रेवतीला त्या ठिकाणी वाढवलं. ज्यावेळेला मुलगी लग्नाच्या वयात येते ना महाराज, त्यावेळेला त्या ठिकाणी बापाचं काळीच कालमेल करायला सुरुवात करतं. त्याला कळतं आता हिचं लग्न केलं पाहिजे. आता त्याला अनेक प्रकारचं टेन्शन येतं, हे वेगवेगळे टेन्शन असतं. त्याला वाटतं आता लग्न करायचं म्हणजे लग्न काय उगच होत असतं, सुटकीचा मांडव देऊन लग्न होत असतं काय? लग्न करायचं म्हणजे केवढा मोठा खर्च करावा लागतो, सोयरीक चांगली पाहावी लागते, नवरदेव चांगला पाहावा लागतो, सोयरे चांगले असावे लागतात, या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहाव्या लागतात, तेव्हा त्या ठिकाणी लग्न होत असतं. बापाचं अंतकरण. मुलगी जोपर्यंत घरात त्या ठिकाणी राहते तोपर्यंत चांगलं. सणावाराला जर हौसानं त्या ठिकाणी लग्नाला आलेल्या मुलीनं जर साडी नेसली ना महाराज कधी, आणि ती साडी नेसून जर बापाच्या समोर गेली तर मग त्या बापाच्या तोंडाकडे बघा काय त्याला होतं, ते कळतं ना मी काय बोलतोय ते. त्याच्या डोळ्यासमोर ते चित्रच उभं राहतात, तिचं लग्न केलं पाहिजे, हे लग्नाची तयारी त्याच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभी राहते. असा त्या ठिकाणी भाव आहे महाराज. अशी रेवती त्या ठिकाणी महाराज उपवर झाली, तिचं लग्नाचं वय झाले, तिचं लग्न कोणाबरोबर करू, चांगला नवरदेव शोधण्याचा प्रयत्न करू लागले. याला त्या ठिकाणी पाहतायत, त्याला पाहतायत, पण कोणाला देऊ, कोणत्या ऋषीला देऊ, कोणत्या राजाला देऊ, असा विचार मनामध्ये त्या ठिकाणी करू लागले. पण त्यांना सुंदर असणारा वर पसंत पडेना. मग काय करावं, हिचा वर कोण होणार आहे हे त्या ठिकाणी एखाद्या सर्वज्ञाला नक्की माहिती असेल. म्हणून त्या ठिकाणी अग्नि उपासक आहेत महाराज हे ऋषी, प्रमोच ऋषी. हे त्या ठिकाणी यज्ञशाळेमध्ये गेले, अग्निनारायणाची त्या ठिकाणी विनंती करू लागले. अग्निनारायणाला प्रज्वलित केलं, त्याच्यासमोर विनंती करू लागले, हे अग्निनारायणा, कृपा करून मला सांगा, माझी कन्या रेवती, हिचा विवाह मी कोणाबरोबर करून देऊ, हिचा पती कोण होणार आहे मला सांगा. असं ज्या वेळेला त्या ठिकाणी बोलू लागले, अग्निनारायणानं प्रसन्न होऊन सांगितलं, काही चिंता करू नका, ही जी तुमची कन्या रेवती आहे, हिचा विवाह त्या ठिकाणी अतिशय धर्मशील असणारा राजा दुर्दम याच्याबरोबर होणार आहे. प्रियव्रताच्या वंशामध्ये जन्माला आलेला हा दुर्दम, हा धर्मात्मा आहे, हा त्या ठिकाणी धर्मशील आहे, हा विद्वान आहे, हा पंडित आहे, हा दिसायला सुंदर आहे, आणि त्याच्याबरोबर हिचा विवाह होणार आहे. तुम्ही काही चिंता करू नका, विवाहाचे योग आपोआप जुळून येणार आहेत. आणि असंच असतं महाराज, बापाला फार चिंता असते मुलाच्या मुलीच्या लग्नाची. इकडं नवरदेव बघावा, तिकडं नवरदेव बघावा, किंवा मुलाचा बाप असेल तर नवरी पाहण्याकरिता त्या ठिकाणी महाराज फिरत असतो सतत. त्याला वाटतं की ह्याच वेळेला लग्न झालं पाहिजे, पण त्याला वाटेल त्यावेळेला लग्न होत नसतंय. योग आल्यानंतर होत असते, योग आल्यानंतर राहतच नाही महाराज. जोपर्यंत योग जुळून येत नाही आणि तोपर्यंत ते लग्न होऊच शकत नाही. नाहीतर किती उतावळे असू द्या, मन आहे ना मग उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग, त्यानं गुडघ्याला जरी बाशिंग बांधून ठेवलेलं असलं तर योग आल्याशिवाय लग्न होत नाही, आणि योग आल्यावर लग्न राहत नाही. सांगून टाकलं, हिच्या विवाहाचा योग त्या ठिकाणी जवळ आलेला आहे, हिचा विवाह होणार आहे, तिचा पती दुर्दम होणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका, फक्त बघत राहा. ब्रह्मदेवानं मारलेल्या गाठी असतात ना महाराज, ते बरोबर त्याच ठिकाणी जुळून येतं आणि तिथेच त्या ठिकाणी लग्न होतं. आपली किती इच्छा असू दे, हा पती असावा किंवा ही पत्नी असावी, ते होत नाही. ते आपल्या भाग्यात जे त्या ठिकाणी ठरलेलं आहे तेच त्या ठिकाणी होत असतं. हे जे ऋषी आहेत प्रमुख, त्यांना मोठं समाधान वाटलं. ठीक आहे म्हटले, वाट पाहूया. एक दिवशी त्या ठिकाणी महाराज हा दुर्दम नावाचा राजा वनामध्ये त्या ठिकाणी मृगया करण्याच्या उद्देशानं विचरण करत असताना, हा धर्मात्मा आहे, वनामध्ये विचरण करतोय. एक दिवशी त्या ठिकाणी प्रमुख ऋषींचा आश्रम ज्या वनात आहे त्याच वनामध्ये गेला. प्रमुख ऋषी भल्या सकाळी त्या ठिकाणी महाराज सूर्योदय झाल्यानंतर आपले नित्यकर्म करण्याकरिता म्हणून यज्ञशाळेमध्ये गेले. अग्निनारायणाची त्या ठिकाणी पूजा करू लागले, हवन करू लागले. या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांची कन्या रेवती एकटीच आश्रमामध्ये आहे. हा दुर्दम त्या ठिकाणी महाराज त्या आश्रमामध्ये गेला, आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला माहिती आहे हा आश्रम त्या ठिकाणी महाराज ऋषींचा आहे. हे ऋषी या ठिकाणी प्रमुख ऋषी या ठिकाणी वास्तव्य करतायत. त्यानं आश्रमामध्ये प्रवेश केला. दरवाजात जाऊन त्या ठिकाणी उभा राहिला आणि आधी विचारणा करायला सुरुवात केली, हो कोणी आहे का, कोणी आहे का म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज ही रेवती समोरून आली. तिला पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी राजाचं अंतकरण आपुरित झालं, आनंदानं प्रफुल्लित झालं. त्याच्या मुखातून सहजच शब्द बाहेर निघून गेले, प्रिये. प्रमुख ऋषी आश्रमात आहेत का, प्रिये शब्द वापरला. प्रिय हा शब्द त्या ठिकाणी महाराज फक्त पत्नी करता वापरला जातो. प्रिय, प्रिय कन्या, प्रिय पुत्री असं त्या ठिकाणी म्हणता येईल, पण प्रिय एवढं त्या ठिकाणी उद्देशन पत्नी करता केलं जातं. आता याचं तिच्याशी लग्नही झालेलं नव्हतं, पण तो सहजच तिला प्रिय म्हणून गेला. तिला विचारलं, ऋषी कुठे आहेत, प्रमुख मुनी कुठे आहेत. तिनं सांगितलं ते यज्ञशाळेत आहेत. असं म्हटलं की त्या ठिकाणी महाराज तो लगेच मागे फिरला. धर्मात्मा आहे ना,
याच्या त्या ठिकाणी महाराज वडिलांचं नाव आहे विक्रमशील आणि त्याच्या आईचं नाव आहे कालिंदी. कालिंदी हे त्याच्या आईचं नाव आणि विक्रमशील हे त्याच्या त्या ठिकाणी वडिलांचं नाव. याचे आई वडील सात्विक आहेत म्हणून मुलगा सात्विक आहे. लक्षपूर्वक आहे का? एकटीच त्या ठिकाणी महाराज कन्या आहे. तिला पाहून त्या ठिकाणी त्याच्या अंतकरणात आनंदही झालेला आहे. तिला तो प्रिय सुद्धा म्हटलेला आहे तरी सुद्धा वाईट वर्तन करत नाही. तिला एकटीला पाहूनही तो त्या ठिकाणी मागे फिरला. याचं कारण त्या ठिकाणी महाराज त्याची आई आणि त्याचे वडील पवित्र आहेत. ज्याचे माता पिता पवित्र आहेत तो मनुष्य कधी जीवनात व्याभिचार करत नाही. जे व्याभिचारी जन्माला येतात त्यांच्या आईबापाचा दोष असतो महाराज. व्याभिचार करणारे त्या ठिकाणी असतात ते असा आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं आपण म्हणतो की नाही. चांगले मुलं जर जन्माला यायचे असतील तर आईबापाचं त्या ठिकाणी काहीतरी सामर्थ्य असलं पाहिजे. म्हणून ज्याला जीवनामध्ये पाप करावं वाटत नाही, चोरी करावं वाटत नाही, खोटं बोलावं वाटत नाही, व्याभिचार करावं वाटत नाही, मांस खावं वाटत नाही, काही लोकांना स्वाभाविकच वाटत नाही महाराज, मदिरा प्याविषयी वाटत नाही, मांस खावंसं वाटत नाही, हे सगळं करूच नाही, वाईट वागू नये असं ज्याला स्वाभाविक वाटतं समजायचं त्याचे आईबाप पवित्र आहेत म्हणतात. ही काही रामायणात त्या ठिकाणी मी वाचलेली कथा नाही, मला ऐकायला मिळालेली कथा आहे. रामप्रभूंनी परीक्षा घेण्याकरिता एक प्रसंग निर्माण केला होता महाराज. भगवती सीतेला त्या ठिकाणी महाराज झोप आली आणि तिला झोप आली. भगवान प्रभू रामचंद्राने त्या पोपटाचं रूप धारण केलं. ती लक्ष्मणाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. लक्ष्मण तिला आई समजतोय. लक्षपूर्वक ऐका, अशीच कथा पुढे येणार आहे. सत्यवती आणि भीष्माचार्य. सत्यवती ही भीष्माचार्यांची असणारी त्या ठिकाणी महाराज सावत्राई आहे. पण तिला पाराशर ऋषींनी त्या ठिकाणी महाराज आशीर्वाद दिला होता, तू त्या तुझं कौमार्य कायम टिकून राहील. आता तिचं कौमार्य कायम टिकून राहील म्हणलं, ती म्हातारी झाली तरी पण कुमारिकात दिसत होती असं तिचं सामर्थ्य होतं. आणि भीष्माचार्य तर त्या ठिकाणी नैष्टिक ब्रह्मचारी आहेत. ते तिला त्या ठिकाणी अशी तरुण असणारी त्या ठिकाणी मुलगी जर घरात असेल तरी बापाला चिंता. भीष्माचार्यांच्या घरात तरुण आई होती, आई तरुण आहे. आता ही तरुण आहे, हिची त्या ठिकाणी वृत्ती अशीच सतत टिकून राहण्याकरिता काय करू, शंतनू मरून गेला होता. मग काय करावं असा त्या ठिकाणी विचार मनात आल्यानंतर भीष्माचार्य तिला त्या ठिकाणी महाराज कथा सांगण्याकरिता जात होते. रोज संध्याकाळी त्या ठिकाणी महाराज कथा सांगायला जायची. तिला 2 मुलं होते, एक विचित्रवीर्य चित्रांगद. आपण ती कथा पुढे पाहणारच आहोत. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज तिला रोज संध्याकाळी कथा सांग. मुलांच्या मनामध्ये त्या ठिकाणी भाव निर्माण झाला की हा त्या ठिकाणी तरुण आहे ना, आपली आई पण तरुण आहे, हा रोज संध्याकाळी तिच्या महालामध्ये जातो, काय करतो, खिडकीतून पाहत होते महाराज. तर सत्संग चाललेला दिसला. भीष्माचार्य आईला भगवंताच्या कथा सांगत होते, हे पाहायला मिळालं. पश्चाताप झाला. म्हणून ज्याची आई पवित्र आहे, बाप पवित्र आहे, तो व्याभिचार करू शकत नाही. रामप्रभूंनी पोपटाचं रूप धारण केलं आणि लक्ष्मणला विचारलं, लक्ष्मणा अरे एक सुंदर असणारी त्या ठिकाणी तरुणी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून त्या ठिकाणी झोपली, तुझ्या अंतकरणामध्ये काम तयार होत नाही का रे, असं काम तुला विकार करीत नाही का रे, असं विचारल्याबरोबर लक्ष्मणाच्या मुखातले शब्द आहेत, माता यस्य पतिव्रता. ज्याची आई पतिव्रता आहे, ज्याचा बाप शीलवान आहे, त्याचं मन कधीही विचलित होऊ शकत नाही. कस्य विचलती मन, हा माझं मन कसं काय विचलित होईल, होणारच नाही. ज्याचे आई वडील त्या ठिकाणी पवित्र आहेत. या दुर्दमाची त्या ठिकाणी एक परीक्षाच आहे महाराज. याने सुंदर असणारी कुमारिका डोळ्यासमोर पाहिली रेवती, तर त्याचं मन विचलित झालं नाही. आता मात्र त्या ठिकाणी महाराजांना भेटण्याकरिता, प्रमुख ऋषींना भेटण्याकरिता तो यज्ञशाळेकडे गेला. यज्ञशाळेत गेल्यानंतर त्यानं त्या ठिकाणी महाराजांना नमस्कार केला. प्रमुख ऋषींनी त्याचं स्वागत केलेलं आहे. स्वागत करून त्याला त्या ठिकाणी महाराज आसन दिलेलं आहे. त्याला शांतपणे त्या ठिकाणी बसण्याची आज्ञा दिली, बसा. त्याचा स्वागत सत्कार केला, पाणी दिलं आणि त्याला जावई म्हणून संबोधलं. तुम्ही आमचे जावई आहात. अरे जावई म्हटल्याबरोबर हा दुर्दम त्या ठिकाणी आश्चर्याने पाहू लागला. म्हणे महाराज मला घरी पत्नी आहेत, गोष्ट खरी आहे, पण तुम्ही माझे सासरे नाहीत, माझी सासूरवाडी दुसरीकडची आहे, तुम्ही मला जावई म्हणता, माझ्या कोणत्या पत्नीचे तुम्ही पिता आहात मला सांगा. ते म्हणे अजून पत्नी व्हायची आहे. म्हणे कसं काय, म्हणे आता तू माझ्या आश्रमात गेला होतास, गोष्ट खरी, म्हणे हो खरी. माझी मुलगी रेवती तिथे होती, तू तिला पाहिलंस, म्हणे पाहिलं. तू तिला प्रिय म्हटलास, म्हणे हो मी तिला प्रिय म्हटलो. का प्रिय म्हटलास, घाबरला राजा. त्याला वाटलं माझ्याकडून चूक झाली. घाबरू नकोस म्हणे राजा, तुझ्या मुखातून सहजच तिला पाहिल्यानंतर प्रिय शब्द बाहेर पडला, म्हणजेच ती तुझी त्या ठिकाणी अर्धांगिनी होणार आहे, हे विधीचं विधान आहे. तू माझ्या मुलीचा त्या ठिकाणी पती होणार आहेस म्हणून मी तुला जावई म्हटलो, तू माझ्या मुलीचं त्या ठिकाणी पाणी ग्रहण कर, असं त्या ठिकाणी प्रमुख ऋषी बोलू लागले. या दुर्दमाला
दुर्दम त्या ठिकाणी ऋषींचं बोलणं ऐकून विवाह करण्याकरिता तयार झाला. आश्रमामध्ये गेले, रेवतीला सांगितलं, रेवती तुझा विवाह या दुर्दमाबरोबर करायचा आहे. रेवती सुद्धा त्या ठिकाणी विवाह करण्याकरिता तयार झाली, पण बोलू लागली, महाराज माझा विवाह त्या ठिकाणी व्हावा अशी माझी पण इच्छा आहे, पण माझा विवाह त्या ठिकाणी कधी होऊ नये, माझा विवाह रेवती नक्षत्रातच व्हावा, रेवती नक्षत्र असावा. प्रमुख ऋषी बोलू लागले, अरे पण रेवती नक्षत्र तर आता आकाशमंडलात नाही, त्याला शाप मिळाला, ऋत्वाक ऋषीनं त्या ठिकाणी शाप दिला आणि ते त्या ठिकाणी पर्वतावर, रेवतक नावाच्या पर्वतावर येऊन पडलं. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज ते आकाशमंडलात आता त्याचं वास्तव्य नाही. का बरं त्या ठिकाणी पडलं ते आकाशमंडलातून खाली? याचं कारण ज्यावेळेला रेवतीने विचारलं, सांगितलं, ऋत्वाक मुनी मोठे तपस्वी आहेत, त्यांच्या तपसामर्थ्यानं ते नक्षत्र जमिनीवर पडलं. ते हसले आणि हसून प्रमुचाला बोलू लागले, महाराज ते ऋत्वाक ऋषी आहेत, मग तुम्ही सुद्धा ऋषीच आहात, ते जसे तपस्वी आहेत तसे तुम्ही सुद्धा तपस्वीच आहात. जर शापाच्या बलानं त्या ठिकाणी आकाशातून रेवती नक्षत्राला जमिनीवर आणता येतं, तर तपश्चर्येच्या बळानं त्या ठिकाणी तुमच्या पुण्याईच्या बळानं रेवती नक्षत्र पुन्हा आकाशात का बरं स्थापन होऊ शकत नाही, असं रेवती बोलू लागले. प्रमुच ऋषींना तिचं बोलणं आवडलं आणि प्रमुचानं त्या ठिकाणी सगळ्यात आधी तपसायासानं भगवतीच्या त्या ठिकाणी उपासनेनं, भगवतीचे उपासक आहेत प्रमुच ऋषी सुद्धा, त्यांनी त्या ठिकाणी भगवतीचं स्मरण केलं, स्तवन केलं आणि असं सामर्थ्य प्राप्त झालं की ते नक्षत्र त्या ठिकाणी पुन्हा आकाशमंडलामध्ये जाऊन स्थिर झालं. आणि रेवती नक्षत्रामध्ये या रेवतीचा विवाह त्या ठिकाणी महाराज या दुर्दमा बरोबर झाला. दोघांचा विवाह झाला. रेवती नक्षत्र पुन्हा एकदा आपल्या स्थानावरती स्थिर झालं. या रेवतीनं त्या ठिकाणी आपलं स्थान पुन्हा एकदा आकाशमंडलामध्ये स्थापन केलं. आता त्या ठिकाणी आपल्या पत्नीला बरोबर घेऊन प्रमुख ऋषींना नमस्कार करू लागला दुर्दम. आता नवरी वाट लावण्याची वेळ आली ना महाराज. जात असताना अनेक आशीर्वाद त्या ठिकाणी देऊ लागले. असं आहे, ही त्या ठिकाणी महाराज कन्या आहे, रेवती मुलगी आहे, पण ही धर्मकन्या आहे महाराज. हिला जन्म दिलेला नाही, ही औरस कन्या नाही, मग ही धर्मकन्या मानलेली मुलगी आहे. पण तिला लहानचं मोठं केलं ना महाराज, लहानची मोठी केली ना, आता ती जाण्याकरिता निघाली ना महाराज. ज्यावेळेला ती जाण्याकरिता निघाली त्यावेळेला त्या ठिकाणी पोटामध्ये कालमेल होऊ लागलं, मुलीला वाटेला होऊ लागले. आता हिला काय द्यावं? माझा आश्रम तिच्या येण्यानं त्या ठिकाणी भरून गेला होता, आनंद आश्रमामध्ये त्या ठिकाणी आला होता आणि माझी मुलगी आता त्या ठिकाणी जाणार आहे. कण्व नावाचे ऋषी होते महाराज, भागवतात आलेली कथा कण्व. या कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये शकुंतला राहत होती. शकुंतला भारद्वाजाबरोबर त्या ठिकाणी भरताबरोबर तिचा विवाह झाला असं वर्णन आहे. भरताची त्या ठिकाणी पत्नी शकुंतला. ही शकुंतला ज्या वेळेला वाट लावित होते ना कण्व ऋषी, त्यावेळेला कण्वाला स्वतःला सावरणं मोठं कठीण झालं महाराज. ही शकुंतला त्या ठिकाणी नांदायला जाऊ लागली. पुन्हा पुन्हा मागे पाहते आहे, तिच्याकडे डोळे भरून पाहतात आणि ऋषी व्याकुळ होऊन त्या ठिकाणी रडू लागले, शकुंतले मला सोडून जातेस बाळ, असं त्या ठिकाणी बोलू लागले. अरे मुलगी वाट लावताना फार त्रास होतो बापाच्या मनाला. विधेय असणारा राजा जनक, ज्याला विधेय म्हटलं जातं, जो ज्ञान संपन्न आहे, ज्ञानी असणारा राजा, पण ज्या वेळेला जानकीला वाट लावतोय, त्याच्या मुलीला वाट लावतोय, त्यावेळेला त्या ठिकाणी तो जनक विधेय असणारा राजा सुद्धा व्याकुळ होऊन रडू लागला महाराज. असेच त्या ठिकाणी हे प्रमुख असणारे ऋषी आहेत. आता ते त्या ठिकाणी रेवतीला तिच्या घरी जाण्याकरिता पाठवतायत, तिच्या पतीबरोबर जाण्याकरिता निघाली, व्याकुळ झाले. मुलगी वाट लावताना त्या ठिकाणी त्रास होऊ लागला, वेदना होऊ लागल्या. अनेक आशीर्वाद देऊ लागले. जावयाला विचारू लागले, जावई बापू सांगा मी तुम्हाला काय देऊ? तुम्ही म्हणाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आता मात्र त्या ठिकाणी या दुर्दमानं मागायला सुरुवात केली, महाराज असा पुत्र व्हावा, मला असा आशीर्वाद द्या, असा मला पुत्र व्हावा की ज्या पुत्राचं त्रैलोक्यामध्ये राज्य पसरावं, जो त्या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट व्हावा आणि भूमंडलावर त्यानं अनंत कालापर्यंत राज्य करावं, असा मला मुलगा व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे. असं म्हटल्यावर त्या ठिकाणी प्रमुख ऋषी प्रसन्न झाले. त्याला आशीर्वाद दिला दुर्दमाला. सांगितलं ठीक आहे, तुला असाच त्या ठिकाणी पुत्र प्राप्त होईल, फक्त तुला भगवतीची उपासना करावी लागेल, अंबा यज्ञ तुला करावा लागेल, तुला श्रीमद देवी भागवताची कथा त्या ठिकाणी श्रवण करावी लागेल. या कथेचं 5 वेळेला जर तू श्रवण करशील तर तुला दिग्विजयी पुत्र प्राप्त होईल, दीर्घजीवी पुत्र प्राप्त होईल, चक्रवर्ती पुत्र प्राप्त होईल, असं त्याला वरदान देऊन टाकलं महाराज प्रमुख ऋषींनी. आणि दोघे जण आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी निघून आले. दुर्दम आपल्या पत्नीला घेऊन आला, आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी राहू लागला. त्यानं त्या ठिकाणी विचार केला, आता मला भगवतीची कथा, श्रीमद देवी भागवत कथा कोण सांगेल? कर्मधर्म संयोगानं या दुर्दमाच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी महाराज एक ऋषी आले, त्यांचं नाव आहे लोमश ऋषी. हे लोमश ऋषी त्या ठिकाणी आले.
या लोमशांना त्या ठिकाणी या दुर्दमानं नमस्कार केला आणि अंतकरणात बऱ्याच दिवसांपासून लपून असणारा भाव प्रगट केला. महाराज, मला भगवती विषयी त्या ठिकाणी श्रवण करण्याची इच्छा आहे. हे लोमश ऋषी सुद्धा भगवतीचे उपासक आहेत. तुम्हाला हे सगळे भगवतीचेच कसे काय उपासक आहेत? अहो, प्रत्येकाला शक्ती पाहिजे ना. तुम्हाला शक्ती नको का? आता मला 2-3 तास तुमच्या समोर बडबड करायची, बोलण्याकरिता शक्ती नको का? शक्तीशिवाय त्या ठिकाणी बोलता येईल का? तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायचे, ऐकण्याकरिता शक्तीच हवी ना महाराज. म्हणून सगळेजण शक्ती उपासक का आहेत? त्यांना प्रत्येकाला शक्तीची गरज आहे. शक्तीची उपासना करतात. लोमश ऋषी शक्ती उपासक आहेत. लोमशाला फार आनंद झाला. महाराज, तुम्हाला भगवतीविषयी प्रश्न विचारतोयस, मी तुला भगवतीची कथा सांगायला तयार आहे. या लोमशानं त्या ठिकाणी महाराज उत्तम मुहूर्त पाहून, चांगला योग पाहून त्या ठिकाणी महाराज भगवतीची कथा सांगायचा मनोदय त्या ठिकाणी प्रगट केला. आणि या दुर्दमानं आपल्या पत्नीसह, रेवतीसह आणि या लोमश ऋषींकडून 5 वेळेला श्रीमद्देवी भागवत श्रवण केलं. 5 वेळेला हा श्रीमद्देवी भागवत श्रवण केलं. आंबा यज्ञ पूर्ण झाला. नवार्णव मंत्राचा त्या कालामध्ये त्या ठिकाणी जप केला. नवार्णव मंत्र फार महत्वाचा आहे. अनेक त्या ठिकाणी हवन द्रव्यांनी भगवतीची पूजा केली, हवन केलं. महाराज, भगवती जगदंबा प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊन त्या ठिकाणी अनादी असणारी भगवती, निर्गुण निराकार असणारी जगदंबा, ती त्या ठिकाणी महाराज या दुर्दमाच्या समोर त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाली. महाराज, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दाना लागली, महिषासुर मर्दाना लागली. विविध तापाची करावया धाडली, विविध तापाची करावाची माता की जय. हरी राधा. ऐ गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते, गिरिभर विद्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुते, भगवती येति कंठ कुटुंबिनी भूर कुटुंबिनी भूरिते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य परिदिनी शैलसुते, सुरवर वैदिनी दुर्धर लार्दिनी दुर्बल मार्दिनी हरिचरते, त्रिभुवन पोषिनी शंकर तोषिनी किल्बिष दोषिनी गोचरते, तनुज निरोषिनी दिति सुतरोषिनी दुर्मज रोषिनी श्रीसुते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कमर्दिनी सुते. ऐ शब्द कंद विखंडित रुंडनित रुंड गजाधिपते, ऋतु गज दंड विदारण दंड पराक्रम शुंड मृगाधिपते, निज भुज दंड निपातित चंड विपातित भटाधिपते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते, रम्यक परदिनी शैलसुते, रम्यक परदिनी शैलसुते. अंबा माता की जय. भगवती राजराजेश्वरी, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, अनादि निर्गुण असणारी भगवती प्रत्यक्ष प्रगट झाली. महाराज, दुर्दमानं 5 वेळेला तिची कथा श्रवण केली. 5 वेळेला श्रीमद्देवी भागवत ऐकलं. अंबा यज्ञ केला, भगवतीचं स्तवन केलं, भगवतीच्या मंत्राचा जप केला. करुणामयी असणारी अंबा प्रसन्न झाली, प्रगट झाली आणि प्रगट होऊन दुर्दमाला विचारू लागली, दुर्दमा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, सांग तुला काय हवंय, तू म्हणशील ते मी तुला द्यायला तयार आहे. दुर्दम त्या ठिकाणी आनंदी झाला. भगवतीचं दर्शन करूनच त्या ठिकाणी कृतार्थ झाला. त्यानं आपलं मनोगत त्या ठिकाणी सांगितलं. महाराज, भगवती आई जगदंबे, मला असा पुत्र प्राप्त व्हावा जो विश्वविजयी असावा, जो त्रैलोक्य विजयी व्हावा, चक्रवर्ती सम्राट व्हावा, दीर्घजीवी असावा, असा एखादा मुलगा मला प्राप्त करून दे. भगवती हसून बोलू लागली, राजा, तपश्चर्या त्या ठिकाणी माझी केलीस, मला आई म्हणतोस आणि एवढं छोटंसं मागणं मागतोस, एवढं छोटंसं मागणं त्या ठिकाणी मागितलंस वेड्या. जा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला असा मुलगा त्या ठिकाणी प्राप्त करून देईन
जो त्या ठिकाणी मन्वंतराचा अधिपती होईल, मनु होईल असं त्या ठिकाणी सांगितलं महाराज. मनु होणं म्हणजे त्या ठिकाणी फार मोठं आयुष्य प्राप्त होणं. एका मन्वंतरामध्ये त्या ठिकाणी महाराज 71 चतुर्युग्या असतात. 71 चतुर्युग्या म्हणजे 71 महायुग व्हावे लागतात, तेव्हा एक मन्वंतर होतं. आणि एवढ्या त्या ठिकाणी चतुर्युग्यांचं आयुष्य ज्याला प्राप्त झालं असा त्या ठिकाणी मनु असतो. म्हणून त्या ठिकाणी महाराज तुला असा पुत्र प्राप्त होईल जो मन्वंतराचा अधिपती होईल असं वरदान दिलं. तो त्रैलोक्य विजयी होईल. सर्वजण त्या ठिकाणी त्याची मान मर्यादा ठेवतील. त्याला उदंड असणारं आयुष्य, दीर्घजीवी असणारा मुलगा प्राप्त होईल. पराक्रमी असणारा, शूरवीर बुद्धिमान असणारा, त्या ठिकाणी ब्राह्मण भक्त असणारा पुत्र तुला प्राप्त होईल असं भगवंतीनं त्या ठिकाणी महाराज आशीर्वाद देऊन टाकला. भगवतीची कृपा झाली. मुलगा प्राप्त व्हावा म्हणून त्यानं आराधना केली होती. भगवतीनं त्याला मुलगा द्यायचं ठरवलं. ऐका, भगवतीकडे जर तुम्ही त्या ठिकाणी महाराज मोक्ष मागाल तर मोक्षही देते. भगवतीकडे जर भगवंताची भक्ती मागाल तर भक्ती सुद्धा देते. खरं सांगू का, भगवंताची भेट होणं फार कठीण गोष्ट नाही. भगवान फार सोपा आहे भेटण्याकरिता. मग काय अवघड आहे? अरे भगवंताकरिता रडणं अवघड आहे. माणसाला देवाकरता रडता येत नाही. नाटक करणं वेगळं. आता नाटकानं त्या ठिकाणी रडणं जर असेल तर ते गोष्ट दुय्यम आहे. पण जे खऱ्या अंतकरणानं परमात्म्याकडे जातात ना महाराज, त्यांचा कंठ अवरोध होतो, कंठ दाटून येतो, डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अश्रुधारा वाहतात आणि खरोखर व्याकुळ झालेले असतात भगवंताकरिता. देवा तू अजून का मला भेटत नाहीस? ही व्याकुळता भगवंताच्या दर्शनाकरिता फार महत्वाची आहे. आणि ती व्याकुळता त्या ठिकाणी सहजासहजी मिळत नाही. जगामध्ये सगळं काही मिळेल पण भगवंताच्या भेटीकरिता व्याकुळता निर्माण होणार नाही. ती व्याकुळता त्या ठिकाणी कोणाच्या तरी कृपेनं व्हावं लागेल. ते प्रेम पोटात असल्याशिवाय व्याकुळता निर्माण होत नाही ना महाराज. आपला एखादा प्रेमाचा त्या ठिकाणी व्यक्ती दूर गावी निघून जावा, दूर देशात जावा, त्यानं मिलिटरीत जावं, 6 महिने त्या ठिकाणी येऊच नाही. आता तरी फोन निघालेले आहेत. फोनवर बोलणं होतं. पूर्वीच्या काळात पत्रानं व्यवहार व्हायचा, पत्र पाठवले जायचे. मग ते 6 महिने वर्षभर तिकडे राहिल्यानंतर डोळ्यात प्राण आणून त्या ठिकाणी घरचे लोक, त्याची आई, त्याची बायको वाट पाहत होते आणि त्याच्याकरिता व्याकुळ होत होते महाराज. केव्हा एकदा येईल आणि केव्हा एकदा त्या ठिकाणी भेटेल असं होत होतं. हे का बरं व्याकुळता होतं? त्याच्याविषयी प्रेम होतं म्हणून. पण भगवंताविषयी सुद्धा व्याकुळताच झाली पाहिजे. भगवान व्याकुळता झाल्याशिवाय भेटत नसतो. पण ती व्याकुळता निर्माण होण्याकरिता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रेम. प्रेम, भगवंतावर प्रेम करा. माझ्या श्यामसुंदरावर प्रेम करा. त्याच्याकडे मोक्षाची अपेक्षा करू नका, उद्धाराची अपेक्षा करू नका, वैकुंठाची, गोलोकधामाची कशाची अपेक्षा करू नका. फक्त त्याच्यावर प्रेम करा. त्याच्यावर जर प्रेम कराल तर तुम्हाला काय हवं नको ते स्वतःच देऊन टाकेन. हे तेवढं त्याचं सामर्थ्य आहे. त्याला सगळं काय कळतं? प्रेम. मग सगळ्यात दुर्लभ जर काय असेल तर भगवंताविषयीचं प्रेम. मग भगवतीवर जर त्या ठिकाणी भगवतीची उपासना करत असाल तर एक गोष्ट करा, भगवतीला प्रसन्न करून घ्या आणि तिला सांगा, आई जगदंबे प्रसन्न हो आणि माझ्या पोटामध्ये देवाविषयीचं प्रेम दे. तुम्ही मला जर विचारत असाल तू जगदंबेकडे काय मागतोयस? काही मागत नाही. मी एकच गोष्ट करतोय. मला माहिती आहे माझा नवरा आहे भगवान श्यामसुंदर आणि तो माझा पती आहे. राजरोज सर्वांच्या समोर सांगतोय, मला काही लाज वाटत नाही. हे तर प्रत्येकानं गोपी व्हावं आणि गोपी होऊन भगवंताला पती म्हणावं आणि त्याला पती त्या ठिकाणी केला, पती म्हणून स्वीकाराल तर त्याच्याविषयी प्रेमही असलं पाहिजे. पण हे आई जगदंबे माझ्यावर प्रसन्न हो आणि प्रसन्न होऊन तो परमात्मा त्याच्याविषयीचं प्रेम माझ्या हृदयामध्ये प्रगट कर. मी म्हणतो असं नाही. गोपिकांनी भगवतीची उपासना केली. आपण गोपिकांना आदर्श मानून परमार्थ करणारे माणसं आहोत. गोपिकांनी त्या ठिकाणी भगवतीची उपासना करत असताना कात्यायनीची उपासना केली. वालुकामयी मूर्ती तयार करून तिच्या समोर विनंती करत होत्या, कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिम मे कुरुते नमः. नंद राजाचा, नंद नावाच्या गवळ्याचा जो सूत म्हणजे मुलगा आहे ना, तो मला पती म्हणून प्राप्त व्हावा याच्याकरिता तुझी उपासना करते आहे, गोपी म्हणत होती. तसं आपणही गोपी व्हावं आणि भगवतीची कात्यायनीची उपासना करावी. भगवतीचं एक नाव आहे कात्यायनी. ती प्रसन्न होईल आणि मग परमात्म्याचं प्रेम देईल. ती गोपिकांवर प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊन त्या ठिकाणी महाराज भगवंताचं प्रेम प्राप्त करून दिलं. गोपींच्या हृदयामध्ये भगवंताचं प्रेम उमडून आलं आणि भगवान गोपींबरोबर रासलीला करू लागले. मोठी विलक्षण गोष्ट आहे. तिच्या कृपेनंच ते घडत असतं महाराज. म्हणजे मुलं मागतील त्यांना मुलं होतील, जे धन मागतील त्यांना धन मिळेल, जे मोक्ष मागतील त्यांना मोक्ष मिळेल, जे प्रेम मागतील त्यांच्या पोटात भगवंताविषयीचं प्रेम प्राप्त होईल. लक्षपूर्वक ऐका, देवाविषयीचं प्रेम पोटात जर निर्माण झालं ना तर या सगळ्या गोष्टी मागाव्याशा सुद्धा वाटणार नाहीत.
कारण ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. राजानं त्या ठिकाणी दिग्विजयी पुत्र मागितला. भगवतीनं त्याला त्या ठिकाणी मनू प्राप्त करून दिला. त्याची पत्नी यथाकाल गर्भवती झाली, रेवती. रेवती बरोबर बसूनच त्या ठिकाणी महाराज कथा श्रवण केली होती. दोघा पती पत्नीनं कथा ऐकली होती. आणि आता त्या ठिकाणी महाराज गर्भवती झाली, यथाकाल त्या ठिकाणी प्रसूत झाली, पुत्र झाला. ग्रह नक्षत्र सगळे त्या ठिकाणी चांगल्या योगामध्ये आले होते. उत्तम असणारी नक्षत्रांची स्थिती, ग्रहांची स्थिती निर्माण झाली. आणि अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी पुत्र झाला. पुत्र झाल्याचा आनंद दुर्दमाला झाला, मोठा आनंदी झाला. प्रियव्रत वंशामध्ये असणारा हा राजा अतिशय समाधानी झाला. मुलाला पाहून आनंद अंतकरणात होतोय. दान धर्म त्यानं सुद्धा केला. आता मुलगा मोठा होऊ लागला. हा मुलगा त्या ठिकाणी महाराज एवढा विद्वान जन्माला आला, तो त्या ठिकाणी सगळ्या धर्मशास्त्राला जाणणारा धर्मवेत्ता झाला. तो धर्मनिष्ठ आहे. याच्या अंतकरणामध्ये करुणा आहे. हा ब्राह्मणांचा भक्त आहे, गो भक्त आहे, गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. असा असणारा भक्त त्या ठिकाणी मुलगा जन्माला आला. आणि हाच त्या ठिकाणी महाराज एवढा विद्वान झाला की ब्रह्मदेवाला सुद्धा त्याच्या विद्वत्तेविषयी चर्चा ऐकायला मिळाली. भगवती प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊन असा त्या ठिकाणी मुलगा दिला. आता मात्र त्या ठिकाणी महाराज ब्रह्मदेवानं या रैवताला पाहून रैवताच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाले आणि प्रगट होऊन त्याला सांगितलं, रैवता तू एवढा धर्मात्मा आहेस, धनुर्विद्येमध्ये पारंगत आहेस, विद्वान आहेस, सत्वशील आहेस, मी तुला त्या ठिकाणी एक पद देतो. तू त्या ठिकाणी या मन्वंतराचा त्या ठिकाणी मनु होशील. 5वं मन्वंतर आहे रैवत मन्वंतर. त्या रेवतीचा जो मुलगा, त्याचं नाव ठेवलं रैवत. आणि या रैवताच्या नावाने एक मन्वंतर प्रसिद्ध झालं, त्याचं नाव आहे रैवत मन्वंतर. हे 5वं मन्वंतर आहे. मन्वंतर म्हणजे त्या ठिकाणी महाराज चतुर्युगा 71 वेळेला ज्या वेळेला होतील तेव्हा त्या ठिकाणी मन्वंतर होत असतं. 4 युग आहेत ना, सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापारयुग आहे, कलियुग आहे, असे 4 युग आहेत. या 4 युगांची संख्या त्या ठिकाणी सांगितली जाते. कृतयुग म्हणजे सत्ययुगाची संख्या आहे मला 17,28,000 वर्षे. 17,28,000 वर्षांचं आयुष्य आहे सत्ययुगाचं. त्रेतायुगाचं आयुष्य आहे 12,96,000 वर्षांचं. 12,96,000 वर्ष. भागवतात सुद्धा ही मन्वंतरांची गणना येते, श्रीमद भागवतात सुद्धा. यानंतर असणार त्या ठिकाणी द्वापारयुग आहे. या द्वापारयुगाचं आयुष्य आहे 8,64,000 वर्ष. आणि कलियुगाचं आयुष्य आहे महाराज 4,32,000 वर्ष. असं त्या ठिकाणी 4 युग आहेत. या 4 युगांना मिळून एक महायुग म्हणतात. महायुग. असे महायुग त्या ठिकाणी 71 झाले. म्हणजे त्या ठिकाणी हे छोटे छोटे युग 284 व्हावे लागतील. म्हणजे 284 युग त्या ठिकाणी झाले की एक मन्वंतर होत असते. एका त्या ठिकाणी चतुर्युगीचं आयुष्य आहे महाराज 43,20,000 वर्ष. एक महायुग, एका महायुगाचं आयुष्य आहे 43,20,000 वर्ष. आणि असे 71 वेळेला झाले की एक मन्वंतर होते. हा एवढ्या त्या ठिकाणी दिवसापर्यंत राज्य करत राहिला. त्याचं नाव आहे रैवत नावाचा मनू. म्हणून भगवतीच्या कृपेने असा मुलगा झाला जो त्या ठिकाणी महाराज आणि मन्वंतराचा अधिपती झाला. म्हणून भगवतीची उपासना जर केली तर सत्वशील असणारा मुलगा जन्माला येईल. हे या कथेतून आपल्याला घेण्यासारखं आहे. किंवा एखाद्याचा मुलगा दुराचारी जरी जन्माला आला असला तरी ऐकून ठेवा, त्यानं भगवतीची उपासना करावी. नाही काही तर श्रद्धेनं कामाक्षीच्या समोर जावं, तिच्या समोर साष्टांग प्रणिपात करावा. साष्टांग प्रणिपात करणं म्हणजे आपल्या स्वतःला तिच्या स्वाधीन करून टाकणं. आई आता माझी चिंता तू कर असं तिला सांगावं. आपला सगळा भार तिच्यावर घालावं. ती सगळं सांभाळते, मला तिला सगळं काही करता येतं. म्हणून दुराचारी जरी मुलगा असेल तरी त्याच्याकरिता तुम्ही भगवतीची आराधना करू शकता. आणि हे सगळं त्या ठिकाणी घडलं. महाराज रैवत त्या ठिकाणी जन्माला आला. रेवतीचा त्या ठिकाणी अशा पद्धतीने पुन्हा आकाश मंडलामध्ये तिला स्थान प्राप्त झालं. ऋत्वाकाचाही त्या ठिकाणी मुलगा चांगला झाला. या सगळ्या गोष्टी जर कशामुळे घडल्या असतील तर या श्रीमद देवी भागवताच्या श्रवणानं घडल्या, भगवतीच्या आराधनेनं घडल्या, भगवतीच्या उपासनेनं घडल्या. म्हणून परांबेची उपासना जो कोणी करतो त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडत असतात. कार्तिकेय महाराजांनी त्या ठिकाणी महाराज अगस्त्य ऋषीने ही सुंदर कथा वर्णन करून सांगितले. अगस्तीनं लोपामुद्रेला फार समाधान झालं भगवतीच्या कथा ऐकल्या. अजूनही ऐकाव्याशा वाटत होत्या, पण कार्तिक मुनी आता काय म्हणतील हे त्या ठिकाणी ऐकतच आहेत. मला त्या ठिकाणी सांगा म्हणतायत. समाधान वाटलं. म्हणे महाराज तुम्ही ज्या श्रीमद देवी भागवताविषयी त्या ठिकाणी सांगता आहात, हे श्रीमद देवी भागवत त्या ठिकाणी कसं श्रवण करावं, कोणत्या महिन्यात श्रवण करावं, किती कालात श्रवण करावं, याचा श्रवणाचा विधी कृपा करून त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगा. यानंतर त्या ठिकाणी सूतजी महाराज आणि शौनकादिकांना अनेक कथा सांगतील. त्या सर्वची सर्व कथा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत. आजची कथा याच ठिकाणी विराम पावते. आरतीची तयारी करा. संयोजक